नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण लय मजेत आहे बघा, एकदम झकासपणे. आणि बघा, आमच्या इथं आजोबा कशा नातवाला शिकवतात तसंच काय, तर आम्ही आज दुकानात निघताना बघा माझ्या गाडीपाशी गेलो आणि पहिलं चेक केलं पेट्रोल हाय का नाही. हाय म्हणलं, हाय पेट्रोल हाय, आजचे दिवस भागू शकतं, म्हणजे संध्याकाळपर्यंत भागेल, एखादा राऊंड तर होईल. पण पेट्रोल नाही म्हणून तर चालत नाही ना. मग तसंच गाडीला सेल्फ मारला, डायरेक्ट दुकानात निघालो. पेट्रोलचं बघून नंतर म्हणलं बंद पडली तर आपण धक्का बी मारू. तसंच पुढे निघायला गेलं की ते कुत्र्याला म्हणलं बाबा चावू नको, लोकल आहेत आम्ही. आणि तसंच पुढे गेलं की अजून बघा एक गाडीवाला जाग्या युटर्न मारतो, इकडं नाही बघत तिकडं नाही. तसाच गाडी युटर्न मारून तर निघतो एकदम भंगाड दिशेने. आणि कधी पॅक झालाय बघा, अशी काय दुनियाची आकृती, त्यालाच थंडी वाजती एवढं तर पॅक झालाय. आणि हे बघा गाडी मधले रस्त्यात बंद पडली तरी बाजूला घेऊन चालू करा, पण नाही, आम्हाला जाग्यात चालू करायचं, आमचा सिद्धच आहे. तसंच पुढे गेलं की डायरेक्ट बघा एवढ्या गल्लीतून लेकरं बिकरं घेऊन माणसं आडवे निघतात. काय सांगा तुम्हाला, काय सांगताच येत नाही. तसंच लोक बी नाही का, हे बघा हे गाडीवाला पूर्ण नाही का इकडं घुसण्यापेक्षा तसंच आपल्या एरियामध्ये पोहोचलं की रिक्षावाले सुद्धा हैराण करायला लागले, निघायचा येत नाही काय नाही. तसंच निघलो की पुढचा बी कुत्र्याला बोला बाबा लोकलच चावू नको, ह्याच एरियात राहतो. आता बी ऐकलं. आणि तसंच मी नाही का दुकानापाशी पोहोचलो बघा. दुकानापाशी पोहोचलं की आपली गन मशीन काढली, सगळी हवा मारली बघा, एकदम झकासपणे, एकदम धार दिशेने. मग तसंच आपल्या मशीनी एकदम चकाचक साफ करून घेतलं बघा, थोडं बी घाण अशी ठुली नाही, एकदम साफ केलं. आणि एका टेलरचा फोन आला, आमचे कपडे न्यायला ये. मग त्या टेलरचे कपडे न्यायला गेलो आणि डायरेक्ट आणले बघा. आणले की म्हणलं बा पहिले काच बटन करायचे आणि त्याला द्यायचं, पण आपल्या मशीनीचं दर्शन घेतलं आणि जोशमध्ये कामाला लागलं. आज एवढं आळूस येत होतं ना, डायरेक्ट झोप बीप सगळं काही येत होतं. काय माहीत, मला ते काय कळत नव्हतं. आज काम करायचं मी मूड नव्हतं, झोपा वाटत होतं. मग तेवढे कपडे मारले, डायरेक्ट टेलरच्या इथं कपडे. पण हा रिक्षावाला बघा स्वतः पुढे जात नाही, मला जात नाही. मग असं बंगाट पळवली, डायरेक्ट 1 वाजता जेवलो, डायरेक्ट झोपलो ना. डायरेक्ट 4 वाजता उठलं बघा. 4 वाजता उठलं की अवतार बिवतार काही नाही बघितला. काम यायला चालू झालं ना, मस्तपैकी कामावर एकदम फोकस केला. मग एवढा फोकस केला ना, सगळं काम म्हणलं तर सगळं काम संपायचं, थोडं बी काम असं शिल्लक नाही ठेवायचं. मग ते कपडे घेतले आणि टेलरचे कपडे द्यायला गेलो. मग टेलरच्या इथे गेलं, बघला घ्या तुमचे कपडे. मग ह्यांना यांचे कपडे दिले. मग चहा तोंड हातपाय धुतलं. मग चहाची तला पाहिजे. मग चहावाल्याला फोन आला की पटाक दिशी चहावाल्याला, पटाक दिशी चहा आला की मस्तपैकी 2 चहा मागवले, कारण मला 2 चहा लागतं, पप्पाला 1. मग मस्तपैकी 2 चहाचा फुरका मी मारला आणि पप्पाला म्हणलं घ्या 1 प्या, तुम्ही शुगरवाले इंसान नाही, जास्त नाही प्या पाहिजे. मग पप्पाने 1 दिला. मग पप्पा त्यांच्या कामात बिझी झाले आणि मी बघा त्यांची मजा घेतोय. आणि तेवढंच काय तर ते मला शिवाय द्यायला लागले. मग मी माझ्या कामात बिझी झालो ना, असा कामात बिझी झालो की मग मला टाइमच नाही भेटला व्हिडिओ बनवा. मग नंतर लक्ष झालं, अरे यार मग गाडीत तर पेट्रोल नव्हतं. मग पेट्रोल टाकायला गेलो. पेट्रोल टाकायला गेलो की लोक बघा गाड्या आडव्या तिडव्या घुसायला लागल्या. आणि रिक्षावाले बघा असे बोर करतात ना, ते इतका स्लो चालत होता. आणि पुढचा बी रिक्षावाला स्लो चालला. मग म्हणलं आता कटाळा आला, डायरेक्ट ओव्हरटेक मारला. आणि तसा पुढे गेलं की अजून बी टेन्शन, जेसीबी वाला. मग त्या जेसीबी वाल्याला बी ओव्हरटेक मारला बघा, एकदम फटाक ओव्हरटेक मारला की डायरेक्ट पंपावर पोचलो का, पेट्रोल टाकलं. आणि बघा रात्रीची 9:30 वाजता पेट्रोल टाकायला आलो, सकाळी संपलं होतं. तसं पेट्रोल भरून निघालो की डायरेक्ट दुकानात पोहोचलो बघा. दुकानात पोहोचलं की नाही का आम्हाला नाही का डायरेक्ट सगळं काम संपलं होतं. मस्तपैकी नाही का आज दोघांना घेऊन जाणार होतं, आईला आणि वडिलाला. दोघांना गाडी बसून म्हणजे टेबल शीट आम्ही जाणार होतो. तशीच गाडी पळवते बघा बंगाड. मार्केटमध्ये पप्पा ते पहिले पुढे गेलते. मग त्यांनी किराणा बिराणा घेतला, थोडासा भाजीपाला घेतला. आणि तसंच आम्ही बंगाट निघालो बघा. गार वातावरण लागत होतं ना एवढं. आणि हो का आमच्या इकडे किती सुंदर संध्याकाळी वाटतो ना, एकदम भारी आणि एकदम झकासपणे. आणि हे बघा इथं 2 लेकरं ते सायकल घेऊनचा माणूस चाललाय. तसंच आम्ही बिल्डिंगमध्ये पोहोचलो की नाही का आपलं साईबाबाचं दर्शन घेतलं बघा. आईनी बघा माझी किती पॅक झाली बघा. आज जसं काय लय थंडी वाजते अशी करते आई पण. मग माझी आपण इथंच थांबू. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच